आता यापुढे एक शब्द जरी उच्चारला तरी याद राखा पंत, कुणासमोर बोलता आहात पंत? सगळं करून नामानिराळं राहता? तुम्हाला काय वाटलं तुमचे सगळे आरोप लपवले जातील? नाही अनाजी पंत, असं काहीही होणार नाही। या सगळ्याचे हिशोब नीटपणे घेतले जातील। आमचे आबासाहेब गेल्यानंतर लगेच तुम्ही राजांना पकडण्यासाठी पन्हाळगडावर गेला, परंतु आमच्या राजांचं नशीब बलवत्तर म्हणून तुमचाच डाव तुमच्याच वर उलटला। तुम्ही आरोपी ठरलात, तुम्ही दोषी ठरलात। आरोपपत्र तुमच्यावर दाखल झालं अनाजी पंत। खरं तर तेव्हाच तुमचा कडेलोट करायला पाहिजे होता। परंतु आमच्या राजांनी उदार अंतःकरणाने तुम्हा सगळ्यांना माफ केलं। एवढंच नाही, आबासाहेबांचे सहकारी म्हणून पुन्हा मंत्री पदावर रुजू केलं। गळ्यात फाशीचे दोर नाही, जबाबदारीचे पदक अडकवले आणि तुमच्या सोबत या सगळ्यांना माफ केलं। हे हिरोजी फरजंद, बाळाजी पंत, हे सोमाजी पंत, जनार्दन पंत, सगळ्यांना माफी दिली राजांनी। परंतु त्याचं तुम्हाला थोडंही कोड कौतुक राहिलं नाही। तुम्ही मनात दुःख धरून बसलात आणि म्हणूनच त्या अकबराशी संधान बांधलं, कारण तुम्हाला राजांना संपवायचं होतं, राजांना बदनाम करायचं होतं। हे एवढं स्वराज्य तुम्ही त्या अश्लीताला द्यायला तयार झालात। धनाजी पंत, या बाबतीत आम्ही तुम्हाला कदापिही माफ करणार नाही आणि याचा तुम्हाला जाब द्यावाच लागेल। आमच्या पतिराजांच्या जीवावर उठणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचं कुंकू एवढं लेचं पेचं नाही, भाळी भरलेला मळवट एवढा सहज पुसता येणार नाही। तो अखंड आहे, तो कायमचा आहे, तो शाश्वत आहे अनाजी पंत, तो शाश्वत आहे। राणी साहेब, थांबा राणी साहेब। असू द्या, असू द्या। त्यांनाच नाही तर कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीवर अशा रीतीने होणाऱ्या हल्ल्यामुळे चिडायला होणारच। खरंच जिवारी लागले त्यांच्या, पण भावनेच्या भरात त्या कोणालाही जबाबदार धरतात। पण मला एक गोष्ट कळली नाही, निवाडा करण्यासाठी नेमकं बसलंय कोण? एक पत्नी की कुलमुक्तियार? स्वराज्याच्या राणी साहेब, धाराऊ, सुनबाईंचा राग अनावर झालाय। अव कोण रागवणार नाही? त्यांच्या कपाळाचं कुंकू पुसायला आलायला हो, तळतळट लागल बघा, किड पडून मरल। अगं हो, पण त्यांनी थोडं सावरायला हवं स्वतःला। अव कशाचं सावरत्यात? नरडीचा खोट घ्यावासा वाटत असेल सुनबाईसनी। अगं हो,
पण समोर रयत आहे, 12 रहाळ्यातील माणसं आहे. थोडं भान ठेवायला हवं ना त्यांनी. राणी साहेब, राणी साहेब, आपण कुलमुख्त्यार आहात, स्वराज्याच्या महाराणी आहात. त्यामुळे दरबारात वैयक्तिक पातळीवर बोलू नये. परंतु आम्ही वैयक्तिक काहीच बोललो नाही महाराज. या क्षणी आम्ही कुणाचंही पती नाही. आमचं कुणाशीही काहीही नातं नाही. या क्षणी आम्ही आहोत ते फक्त छत्रपती, आणि हा निवाडा छत्रपतींचा आहे. आपण केवळ निवाड्याबद्दल बोला. माफी असावी महाराज, परंतु आम्ही त्याच बद्दल बोललो, आरोप केले. राणी साहेब, आपण केलेले आरोप योग्यच आहे, परंतु केवळ आरोप करून भागत नाही. त्याच्या बरोबरीनं सबळ पुरावे द्यावे लागतात. सबळ पुरावे नसतील तर केलेल्या आरोपांना काहीही अर्थ उरत नाही. महाराज, आज सर्व गोष्टी स्पष्टच दिसत आहेत. नाही राणीसाहेब, नाही, हे खोटं आहे. आम्ही आमच्या राजांना कशाला मारू? कारण काय? मी खरं सांगू का, माझा दादा असं काही करणार नाही हो. मी अनुभवावरून सांगतो, ही म्हणजे हे राजा आणि मंत्र्यात फूट पाडण्याचं काम आहे. बरोबर बोलला सा महाराज. हे लय मोठं षडयंत्र आहे. अहो कशाला हो कोण काय करल, आणि त्याची जरूरच काय आम्हाला? आम्ही 2 घास खातो या, तुमच्या सावलीत राहतो या, आणि हे समज सोडून आम्ही अशा उचापत्या करू का? बरं आमचं राहू द्या. बाळाजी पंत एवढा देव माणूस, पण त्याचं पण नाव घ्यावं, त्यासने बी हात वाढावं. पण तुमचं मन कलुषित करायचं. पण मी सांगतो, एकदा का माणूस कलुषित नजरेनं बघायला लागला की त्याला साधी सुई बी मल्लक खांबा एवढे दिसायला लागते महाराज. महाराज, मी तर म्हणतो थांबवा हे. थांबवा कसं? थांबवा कसं? एवढं 2-4 वेळेला राजांच्या जीवावर बेतलेला आहे, त्यांच्यावर ईशप्रयोग झालेला आहे. एवढी मोठी साजिश, त्याच्या मुळाशी कोण आहे हे कळलंच पाहिजे. हो, कळायलाच पाहिजे. बरोबर आहे, कळायलाच पाहिजे. वय रयतेला कळलंच पाहिजे. कळलंच पाहिजे, पण आमच्यावर आरोप का? आणि जर आमच्यावर आरोप असतील तर राजे म्हणतात तसे पुरावे द्या. पुरावे आहेत पंत. अस्सल पुरावे. म्हणजे त्यांनी याच्या नावाने पत्र पाठवलं, त्यांनी ते बघितलं, अकबर असं म्हणाला, दुर्गादास तसं म्हणाले, असं नको. अस्सल पुरावे.
ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत ते स्वराज्याचे जबाबदार मंत्री आहेत. त्यामुळे अस्सल पुरावे सादर केले जावेत. तोपर्यंत दरबार बरखास्त. राणी साहेब, राणी साहेब, राणी साहेब दिसले नाही दिसले. महालात असतील बहु. येसू, येसू. राणी साहेब आहे. अजून महालात येणं झालं नाही जी, त्यांचीच वाट बघतोय. ठीक. गेल्या कुठं म्हणायच्या राणी साहेब? देवा, देवा मानलं तुम्हाला. मानायलाच पाहिजे. पंत आले आणि निवाड्याचा नूरच पालटवला. पालटवला ना. दादा आहेच तसा, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करणारा. पडताळा आला नाही तर मी आता आशाच सोडली होती. आणि माझ्या परास बाळाजी पंतांनीच हाय खाल्ली होती. हो खाल्ली होती. अहो यांना तर तोफेचं तोंड, टकमक टोकाचा तो कडा आणि हत्तीचं पाय सगळंच दिसायला लागलं होतं. मग दिसणार नाही, परिस्थिती तशी होती. हो पण दादा आला आणि बाजी पालटवली. पालटवली म्हणजे काय देवा? पंतांनी प्रत्येक आरोप खोडून काढला. राणी साहेबांनी आरोप करावा आणि पंतांनी उत्तर द्यावं. काय ठेवलंच नाही तर. अहो हे काम पंतच करू शकतात. मला त्यांच्या अफाट बुद्धी चातुर्याचा हेवा वाटतो. अहो वाटायलाच पाहिजे हो. हे म्हणजे पारंबीवर लोंबकळण्यासारखं आहे. या पारंबीवरनं त्या पारंबीवर, ही पारंबी सोडली खाली येणार, आपटणार असं वाटूस्तवर दुसरी पारंबी अलगा धरून पंत पुढं आणि आपण हुडकणारी माग. हे खरंच बरं का? हो मलाही आश्चर्य वाटलं. स्वतः शंभूराजे बोलले, राणी साहेब आरोप करा पण पुरावे द्या. आणि पुरावा मी एकही मागे ठेवलेला नाही. त्यामुळे आपण आणखीन सुरक्षित झालो. मुघलांच्या भाषेत सांगायचं झालं तर महफूज आहोत आपण. महफूज असणार. आणि शंभूराजांनाही लक्षात आलंय की कारभारी मंडळींना विनाकारण त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून तर देवा शंभूराजे दरबारात आले तेव्हा इंगळाचा लालबुंद खडा होते आणि तुम्ही आल्यावर गारेचा खडा झाले थंडगार. राणी साहेबांना इशारा देऊन त्यांनी पंतांची स्थळी उचलली. थोडक्यात आपण आरोपातून सुटतोय हे लिहून घ्या. हा अनाजी म्हणजे खेळ नाही. फक्त फसलो कुठे? फसलो नाही तर त्या दुर्गादासने घात केला. उद्या देवाच्या दयेने सुटलो तर त्या दुर्गादासचा दर्गाच बांधणार सुधागडच्या पायथ्याला. सोडत नाही त्याला. बरं झालं आलासा. अहो काय ठेचात बसलं होतं त्याच दरबारात. नजरच काढतो तुमची. काही गरज नाही नजर काढायची. काय ग काय झालं? काय झालं ते तू बघितलं नाहीस का? बघितलं ना राजे कसे बोलले आम्हाला. काय तर म्हणे दरबारात वैयक्तिक पातळीवर बोलू नये. ऐकलंस ना तू? हवं ऐकलं. पर असं काय वैयक्तिक पातळीवर बोललो आम्ही? आम्हाला नाही आवडलं राजांचंही.
आणि आम्हाला काही कळत नाही का धारात्या? अहो म्या तर म्हणतो तुम्हासनीच कळतंय. माझं लेकरू नुसतं भोळा सांभ आहे. आला तर आला राग, नाहीतर मग मायाच माया. पण आमच्या वाट्याला नाहीये ही माया. काय तर म्हणे या क्षणी आम्ही कोणाचेही पती नाही, राजा आहोत आणि हा निवाडा छत्रपतींचा आहे. अहो तसं बोलायचं असतं, नाहीतर मग बाजू घेतल्यासारखं होतंय. नाही दारातल्या, राजे रागानेच बोलत होते. काय तर म्हणे पुरावे द्या. आता आम्ही पुरावेच देणार त्यांना. सुनबाई, परंतु त्यांना पुरावे माहित नसतील का? सुनबाई यावर राहू द्या. काय राहू द्या? तू त्यांची पाठराखण करू नकोस आता. आम्ही एवढं खंबीरपणानं त्यांच्या मागे उभ्या राहिलो, ते म्हणतील तसं वागलो, चूक बरोबर काही बघितलं नाही. तूच सांग आम्हाला, आम्ही कुठे कमी पडलो? अहो नाहीच की. म्या जाणतो तुम्ही राजासनी आणण्यासाठी पार दिलेर खानाच्या तळापर्यंत जाऊन आलासा. आलो न जाऊन? कशाची पर्वा केली होती आम्ही? पण राजे सर्वांसमक्ष आम्हाला असं बोलले. राणी साहेब आहोत ना आम्ही, असं बोलतात आम्हाला. अवपर काय अवपर? आम्हाला ठाऊक आहे तू आता त्यांचीच बाजू घेणार. तुला कधी खोट दिसलीये त्यांच्यात? पण एक गोष्ट लक्षात ठेव, राजे आज जे काही वागले ते आम्हाला बिलकुल आवडलं नाही. बर बर असू द्या, पर तरी बी म्या तुमची नजर काढणारच आहे. आलोच म्या. तू बघच धारात्या, आम्ही आता असा निवाडा करून दाखवतो, त्यांनाही मध्ये न घेता आणि वैयक्तिक नाती मध्ये न आणता. बघच. राजे, तुम्ही सगळं ऐकलंय आम्ही. तुमचा राग, तुमचा संताप, तुमचा त्रागा, तुमचं दुखावलेलं मन, सगळं सगळं ऐकलंय. नेकारती बरंही झालं ते. या इथे बसा. येसू, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आमचं सर्वस्व आहात आणि तुम्ही आमच्याशिवाय श्वासही घेऊ शकत नाही, हेही जाणतो. आम्हाला जर कोणी काही बोललं, कोणी आमच्यावर शिंतोडे उडवले, तर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते, ठाऊक आहे आम्हाला. पण ही झाली आपली वैयक्तिक बाब, वैयक्तिक आपल्या दोघांचीच. पण जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी असतो तेव्हा मात्र आपण आपलं नातं विसरलं पाहिजे. तिथे तुम्ही कुलमुखत्यार आहात, स्वराज्याच्या राणी साहेब आहात. उद्या जर तुम्ही दरबारात तुमच्या पतीला न्याय देण्यासाठी उभ्या राहिलात तर राणीचा अधिकार वापरून नक्कीच आरोपींवर अन्याय कराल, कारण तुमच्या मनात तो राग आहे. तसं करू नका येसू. राजा असो, राणी असो किंवा अधिकार पदावरची कोणतीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीला अलिप्तता साधता आली पाहिजे. जर ही अलिप्तता साधता आली ना तर न्याय स्वतःहून आपल्या मांडीवर येऊन बसतो. आपल्याला काहीच करावं लागत नाही. राजे, येसूबाई राणी साहेब, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे आणि या स्वराज्याची राजमुद्रा आमच्या हाती आहे, ती न्यायाचं राज्य करण्यासाठी. आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आणि मस्तकात शिवरायांचाच विचार आहे. हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. आणि ध्यानात ठेवा, तुमच्या हाती शिक्के कट्यार सुपूर्त केली ती स्वतः आबासाहेबांनी. त्यांनीच तुम्हाला कुलमुखत्यार केलं, हे ध्यानात ठेवा. सगळी कोडी आपोआप सुटली. परंतु राजे, येसू, आबासाहेबांनी पेहराव सिद्ध केलेली शिक्के कट्यार डोळ्यासमोर आणली तर तुम्ही तुमच्या पतीचा नाही, स्वराज्याच्या छत्रपतींचा न्याय निवाडा करा आणि तो निवाडा स्वराज्याच्या हिताचा असेल.
आलं आमच्या लक्षात. यापुढे आम्ही भावनावश होणार नाही आणि निवाडा जबाबदारीने करू. खात्री आम्हाला. त्यातूनही अडचण आलीच तर शिवरायांना आठवा, त्यांचं स्मरण करा.